गुड मॉर्निंग. आज बनवलं होतं मी पनीर चिली. पण त्याआधी सुट्टीच्या दिवशी आमच्या घरात अलार्म नाही वाजला तरी लिली उठवायला मात्र वेळेवरच येत. आता सुट्टीचा दिवस आहेच आणि माझ्या इंस्टाग्राम फीड मध्ये सतत येणारे जॅपनीज केक बघून मी ठरवलं जरा जॅपनीज रेस्टॉरंट मध्ये जाऊन चीज केक खाऊ. फक्त चीज केकच का खायचा, ऑथेंटिक जॅपनीज फूड पण ट्राय करायचं म्हणून आम्ही मिझू नावाच्या एका रेस्टॉरंट मध्ये गेलो. टेम्पुरा, सुशी, रॅमन खाल्ल्यानंतर आला जिगली जिगली चीज. टेस्टला तर अमेझिंग होताच, पण त्याच्याबरोबर आईस्क्रीम आलेलं तेही खूप छान होतं. या चीज केकची रेसिपी आपण नक्की घरी ट्राय करूया. असो, वळूया आजच्या रेसिपीकडे, ज्यामध्ये मी वापरलं होतं मिल्की मिस्टचं हायेस्ट प्रोटीन असलेलं. आणि डोंट वरी, याला मॅरिनेट फक्त मीठ आणि लाल तिखटानेच करायचंय. ते करत असताना मध्येच चिन्मयनी मीठ घातलेला पनीरचा तुकडा खाल्ल्यामुळे असं तोंड केलं. हे तिखट मीठ व्यवस्थित सगळ्या पनीरला कोट करून साईडला 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आणि सगळ्या भाज्या चिरायला. आता माझ्या सगळ्या आवडत्या भाज्या म्हणजे तिन्ही कलरच्या कॅप्सिकम, कांद्याची पात आणि कांदा असं मी वापरलं होतं या रेसिपी मध्ये. तुम्ही कोबी, लसूण आणि तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता. आधी मॅरिनेटेड पनीरचे तुकडे पॅन मध्ये थोड्याशा तेल मध्ये फ्राय करून घेतले, मग ते साईडला काढून घेतले आणि मग त्याच पॅन मध्ये तेल न ऍड करता बाकीच्या सगळ्या भाज्या टॉस करून घेतल्या. आता सॉस मध्ये मी वापरलं सोया सॉस, चिली विनेगर आणि केचप. तुम्ही शेजवान सॉस किंवा चिली टोमॅटो केचप पण यामध्ये घालू शकता, त्यांनी ही टेस्ट खूप छान. मग घातलं थोडंसं पाणी आणि मीठ आणि या सगळ्याला थोडं बॉईल होऊ दिलं आणि मग एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातलं कॉर्नफ्लॉवर. आता आजच्या रेसिपी मध्ये मला थिकनेस जरा जास्त हवा होता म्हणून मी कॉर्नफ्लॉवरचा यूज केला. मग त्यामध्ये फ्राय केलेले पनीर टाकून झाली आपली रेसिपी तयार. खूपच मस्त झालेली, तुम्ही पण नक्की ट्राय करा.